आपल्या सर्वांचे सुप्रियाच्या चॅनेलवर स्वागत आहे। आपली कथा आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग चालू करूया आजची कथा। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे निकिता भाभीने माझा सोट्या सोलला। हॅलो मित्रांनो, माझे नाव कमलेश आहे आणि माझे वय 25 आहे। मी कॉलेज शिकत आहे, पण अभ्यासात एवढा चांगला नाही। माझं मन कधी अभ्यासात लागलेच नाही। कॉलेज फक्त करण्यासाठी करत आहे। मला ज्या गोष्टीची हौस आहे ती कधी मिळालीच नाही। खरं सांगितले तर मला कडकडीत व्हिडिओ पाहायला खूप आवडतात। मी कडकडीत व्हिडिओ पाहण्यात एवढा गुंतून गेलो आहे की रोज 7 ते 8 व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस संपत नाही। मी मित्र पण असेच बनवले आहे जे मला नवीन नवीन प्रकारचे कडकडीत व्हिडिओ व्हॉट्सअपवर रोज पाठवतात। आम्ही व्हिडिओ पाहून खूप कडकडीत बद्दल गप्पा मारतो आणि मजे करतो। पण आता मला खूप हौस झाली होती कडकडीतची एका बाईला तरी जवायला मिळावे असे वाटू लागले। मला मुली कधी आवडल्याच नाही। मला कडकडीत व्हिडिओ पण मोठ्या संत्रेवाली भाभी आणि मोठी टरबूजवाली बाईचे बघायला आवडतात। जेव्हा पण मॉलमध्ये किंवा मेट्रोमध्ये मोठ्या संत्रेवाल्या आणि मोठ्या टरबूजवाल्या बाई पाहतो, माझा सोट्या लगेच ताटतो। मी एवढा भाभींच्या व्हिडिओमध्ये गुंतलो की कधी माझी हौसमध्ये बदलली कळलेच नाही। एक वेळ अशी आली होती की मी एखाद्या भाभीला जवायला काहीही करायला तयार होतो। मी वेड्यासारखा कोणी बाई ओळखीमध्ये किंवा नातेवाईकमध्ये आहे का शोधू लागलो, पण माझे नशीब काही मला साथ देत नव्हते। एकदा कॉलेजमधून मित्रांबरोबर घरी येताना एक मित्र फेसबुक ग्रुपबद्दल बोलत होता। मित्र म्हणाला की त्याने एक फेसबुक ग्रुप जॉईन केला आहे, त्यात त्याला एक भाभी मिळाली। तो तिच्याशी चॅट करायला लागला आणि तिने काही दिवसांनी त्याला तिचा नंबर पण दिला। आता ते दोघं फोनवर पण दररोज बोलतात। ते ऐकून माझ्या मनाची हलचल सुरू झाली। मी उत्सुकतेने मित्राला त्या फेसबुक ग्रुपबद्दल विचारले। त्याने त्याच्या मोबाईलला फेसबुक ग्रुप उघडून मला दाखवला। मी ग्रुपचे नाव लक्षात ठेवले आणि घरी जाताच माझा लॅपटॉप घेऊन मी माझ्या खोलीत गेलो आणि जाऊन आधी त्या ग्रुपला जॉईन केले। काही वेळाने मला मेसेज आला की मला फेसबुक ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले आहे। ते पाहून मी खूप खुश झालो। मी नुकताच जेवून रूममध्ये आलो होतो। दुपारचे 3 वाजले होते। मी लॅपटॉप घेऊन परत फेसबुक ग्रुप उघडून पाहू लागलो। त्या ग्रुपमध्ये खूप मुलं आणि काही मुलींची नावे दिसत होती। मी पाहिले तिथे मुलं आपला नंबर आणि नाव टाकत आहेत आणि मुलींना कॉल करायला सांगत आहे। ह्याबद्दल माझ्या मित्राने पण मला सांगितले होते। त्याने सुद्धा असाच नंबर टाकला होता, तेव्हा त्याला कॉल आला होता। मला थोडी भीती वाटत होती, पण मित्राने सांगितले होते तर एक विश्वास होता की तो खरंच बोलत असेल। मी काही वेळ विचार केला आणि माझा नंबर त्या फेसबुक ग्रुपवर टाकला। मी काही वेळ वाट पाहत होतो की कोणी कॉल करेल किंवा मेसेज करेल, पण तसे काही झाले नाही। शेवटी मी लॅपटॉप बंद केला आणि झोपून गेलो। संध्याकाळी मी 6ला उठलो। मग रोजच्या प्रमाणे मित्रांना भेटायला गेलो। माझ्या डोक्यातून निघूनच गेले की मी फेसबुकवर माझा नंबर टाकला आहे। मित्रांना भेटून घरी आलो आणि जेवून मग माझ्या खोलीत गेलो। आता 11 वाजले होते आणि उद्या कॉलेजमध्ये पण जायचे होते, म्हणून मी लवकर सर्व आटपून झोपायच्या तयारीत होतो। रात्री झोपायच्या आधी मी दररोज कडकडीत व्हिडिओ पाहत असे। त्यासाठी मी लॅपटॉप चालू केला। लॅपटॉप चालू होत असताना मला दिसले की माझ्या मोबाईलला कोणाचा तरी मेसेज आला आहे। मी लगेच फोन पाहिला तर व्हॉट्सअपवर कोणाचा तरी मेसेज आला होता। तो नंबर ओळखीचा नव्हता, त्यामुळे नाव कळले नव्हते। मी मेसेज पाहिला तर त्यात लिहिले होते, तुझा नंबर मला फेसबुकवर मिळाला। माझे नाव निकिता आहे।
मी तुझे फोटो पण पाहिले. तू खूप छान दिसतोस म्हणून मी तुला मेसेज केला. जर तुला मैत्री करायला आवडेल तर आपण बोलू व्हॉट्सअपवर. तो मेसेज पाहून मी चकित झालो. पुढे मी काय करू ह्या विचारात पडलो. कारण मी पहिल्यांदा कोणत्या मुलीशी बोलणार होतो. त्यामुळे एक भीती पण होती. मी काही वेळ विचार केला आणि निकिताला विचारले, तू कुठे राहते आणि तुझे वय किती आहे? तर त्यावर निकिताने लगेच मेसेज केला की मी पुण्यात राहते आणि माझे वय आता 36 आहे. माझे लग्न झाले आहे. मी लगेच जाऊन तिचा फेसबुक फोटो पाहिला. मी तिला लगेच माझ्या फेसबुक अकाउंटला स्वीकार करायला सांगितले. निकिताने लगेच माझा अकाउंट स्वीकारला आणि मला आता तिचे सर्व फोटो पाहायला मिळाले. तिने खूप फोटो टाकले होते. त्यात तिचा आणि तिच्या नव्याचा फोटो होता. तिचा आणि तिच्या मुलाचा पण फोटो होता. ते पाहून मला कळले की हा तर तिचा खरा अकाउंट आहे. हे सर्व फोटो पण खरे वाटत आहेत. आणि निकिता दिसायला पण खूप सुंदर दिसत होती. मला तिचा एक फोटो खूप आवडला. त्यात ती एका हॉटेल रूममध्ये होती आणि तिने लाल रंगाची साडी घातली होती. त्यात तिची गल्ली दिसत होती. ती प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात येणाऱ्या भाभीसारखी होती. मोठे हापूस आंबे, गुलाबी होठ, मोठी टरबूज आणि छोटी कमर. निकिताला पाहूनच असे वाटत होते जणू पूर्ण शरीर फक्त जुळण्यासाठी बनले आहे. माझ्या मित्राने मला सांगितले होते तस सर्व घडत आहे असे मला जाणवले. मी पुढे तिला म्हणालो, मी सुद्धा पुण्यातच राहतो, जमलं तर आपण भेटू शकतो का? त्यावर निकिताने लिहिले, हो भेटू शकतो, पण आधी थोडी ओळख करून घेऊया. एकदा मैत्री झाली की भेटू. मला पण ते पटले आणि मी तिला होकार दिला. पुढे निकिताने मला माझ्याबद्दल विचारायला सुरुवात केली की मी काय करतो, किती वय आहे. मी सर्व तिला खरं सांगितले. मी सुद्धा तिच्याबद्दल तिला विचारले. तिचा नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो. बहुतेक वेळा तो मुंबईला जात असतो तेव्हा ती घरी एकटीच असते. आणि तिला एक मुलगा पण आहे 9 वर्षाचा, पण तो हॉस्टेलमध्ये राहतो. त्यामुळे ती एकटीच असते घरी. ते ऐकून मला खूप आनंद झाला. आता जवळ 12 वाजत आले होते. ती म्हणाली, मी झोपते आता, आपण उद्या बोलू. पण आता माझी झोप उडाली होती. पण तिला त्रास देणे पण बरोबर नव्हते, नाही तर ती रागवेल आणि बोलणं बंद करेल, म्हणून मी काही म्हणालो नाही. पण झोपण्याआधी मी निकिताला विचारले, तू तुझा आताच फोटो पाठवशील का? माझा मेसेज तिच्याकडे पोहोचला होताच की लगेच तिने मला व्हिडिओ कॉल केला. मी व्हिडिओ कॉल बघताच आधी घाबरलो. काही क्षणासाठी मला काही सुचेनासे झाले. पण मी हिम्मत करून व्हिडिओ कॉल उचलला. व्हिडिओ चालू होताच मला निकिताचे पाय दिसू लागले. निकिताने हिरव्या रंगाची नायलॉनची साडी घातली होती. ती व्हिडिओ कॉलवर हळूहळू साडीवर खेचू लागली. आधी मला तिचे पाय दिसत होते. जशी साडीवर जाऊ लागली, मला तिच्या दोन्ही मांड्या दिसू लागल्या. निकिताने हळूहळू साडीवर खेचली आणि मला तिची चड्डी दिसू लागली. निकिताने आत सफेद रंगाची चड्डी घातली होती. तिने साडी पूर्ण वर घेतली आणि ती तिच्या चड्डीवर तिचे हात फिरवू लागली. तिचे हात फिरवणे पाहून माझा सोट्या एकदमच आटला. मग तिने हळूच चड्डीत हात घातला आणि चड्डीत हात घालून ती चिच्चीवर हात फिरवू लागली. मग तिने हळूच तिची चड्डी खाली खेचली आणि मोकळी झाली. चड्डी निघताच मला तिची चिच्ची स्पष्ट दिसू लागली. निकिता चिच्चीवर हात फिरवू लागली आणि चिच्चीच्या फटीत मधलं बोट वर खाली करू लागली. आता माझा सोट्या नाचायला लागला होता. पहिल्यांदा मी कोणत्या बाईची चिच्ची व्हिडिओ कॉलवर पाहत होतो. मला तर विश्वास होत नव्हता की एखादी बाई अशी व्हिडिओ कॉलवर मला चिच्ची दाखवेल. निकिताला चिच्चीत बोटे घालताना पाहून मला तिला जवायची खूप इच्छा होऊ लागली. मी लगेच माझा फोन समोर ठेवला
आणि माझी घातलेली शॉर्ट पॅन्ट खाली काढली. माझा सोट्या उड्या मारत बाहेर पडला. माझा सोट्या बाहेर येताना निकिताने पाहिले आणि ती काही वेळ थांबली आणि मला चड्डी काढताना पाहू लागली. मी पूर्ण पॅन्ट खाली करताच निकिता परत चिच्चीवर हात फिरवू लागली आणि जोरजोरात चिच्ची घासू लागली. मी लगेच माझ्या ताठलेल्या सोट्याला हातात धरले आणि घट्ट सोट्या मुठीत धरून जोरजोरात हलवायला सुरुवात केली. निकिता पण आता जोरजोरात बोटे टाकू लागली. व्हिडिओमध्ये मला तिची चिच्ची दिसत होती आणि तिला फक्त माझा सोट्या हलवताना दिसत होता. आम्ही दोघे पण आमचे तोंड एकामेकांना दाखवत नव्हतो. तर मित्रांनो, अशाच कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी